चांडोली खुर्द गावामध्ये सध्या आपण आलो आहोत। या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार हे सध्या प्रचारात फिरताना दिसत आहे। कशा पद्धतीने मतदारांचा तुम्हाला प्रतिसाद होता, काय सांगाल? तुमचं चिन्ह नाव सांगा पहिल्यांदा, कोणतं चिन्ह घेऊन तुम्ही मतदारापर्यंत जातात? मी शिवाजी निवगोट, आमचं चिन्ह आहे घड्याळ। चांडोली पिंपळगावतर्फे माळुंगी पंचायत समिती गावामध्ये आम्ही सकाळपासून आज प्रचार करतो आहे। चांडोली गावामध्ये सकाळपासून फिरत असताना बैलगाडा मालकांचा आणि नामदार साहेबांनी केलेल्या विकासाच्या माध्यमातून मतदारांचा प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे। मला एक सांगा का, कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मतदारांचा प्रतिसाद भेटतोय? काय चिन्ह घेऊन तुम्ही मतदारांना? विष्णू धर्माचे हिंगे, अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली आहे। माझं चिन्ह आहे घड्याळ। आज चांडोली गावामध्ये प्रचार दरम्यान फिरत असताना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। मी पुणे जिल्हा दूध संघाच्या माध्यमामधून शेतकऱ्यांच्या मध्ये काम करीत असताना चांडोली असेल, पिंपळगाव असेल, या ठिकाणी दुधाचा धंदा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहे। अनेक मतदारांचा मला उत्स्फूर्त पाठिंबा त्या ठिकाणी मिळत आहे। शिवाजीराव देखील गाडा क्षेत्रामध्ये एक नाविन्यपूर्ण नाव त्या ठिकाणी, अनेक वर्ष त्यांनी त्या ठिकाणी गाडा क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे। ते आंबेगाव तालुका गाडा मालक संघटनेचे अध्यक्ष आहेत। मी गाया सांभाळतो आणि शिवाजीराव त्या ठिकाणी गाड्याचे बैल सांभाळतात। त्याच्यामुळं दोन्ही क्षेत्रामधून आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि मला खात्री आहे की आम्ही दोघेही या ठिकाणी प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी निवडून येऊ, याची मला पूर्ण खात्री आहे। तुम्ही चांडोली खुर्द असेल, पिंपळगाव असेल, ह्या गावामध्ये फिरलात, मतदारांच्या गाठी भेटीतल्या मतदारांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं, काय तुम्हाला सांगितलं त्यांनी? तसं तर या गावामध्ये फिरत असताना आता आम्ही जवळजवळ 2 किलोमीटर त्या ठिकाणी आतमध्ये गेलो, एकच घर आहे, परंतु तिथपर्यंतसुद्धा रस्ता आहे, रस्ता केलेला आहे। आता थोडे खड्डे आहेत त्याला, परंतु आता आम्ही जिल्हा परिषदमध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्याला चांगलं डांबरीकरण करून त्या ठिकाणी देऊ। रस्त्याचेच प्रश्न आहेत, बाकी काहीसुद्धा प्रश्न त्या ठिकाणी नाही। आणि रस्त्याचे प्रश्न एवढेच आहेत की खड्डे पडलेले आहेत, एवढेच प्रश्न आहेत आणि एवढीच लोकांची त्या ठिकाणी मागणी आहे। तुम्ही आज चांडोली खुर्द गावामध्ये, पिंपळगाव गावामध्ये फिरला, लोकांनी काय विश्वास दिला तुम्हाला, काय सांगून तुम्हाला आज पाठवलं? लोकांनी नामदार साहेबांच्या विकासावर विश्वास ठेवलेला आहे आणि लोकांच्या बोलण्यातून येते का तुम्ही काही काळजी करू नका। ही इलेक्शन लोकांनी स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहे, कारण एकंदरीत लोकांनी ह्या पक्षात जाणं, त्या पक्षात उड्या मारणं ही काही लोकांना आता पटत नाही। म्हणून निष्ठावान म्हणून नामदार साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना एकमेकी पाठिंबा लोकांनी दर्शवलेला आहे। आज पाहायला गेलं तर तुम्ही योग्य उमेदवार आहात, कशा पद्धतीने तुम्ही सांगताय, लोकांपर्यंत सांगताय का तुम्हालाच मतदान का करावं? आम्ही सांगतोय, आम्ही साहेबांनी विकास केला आहे आणि त्याच पावला पडून आम्हाला सुद्धा विकास करायचा आहे आणि हा तालुक्याचा विकास फक्त साहेबच करू शकतात, हे संपूर्ण जनतेला त्या ठिकाणी माहिती आहे। नक्कीच माननीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी केलेल्या विकासावर विश्वास ठेवून लोक आम्हाला मतदान करणार, असं या उमेदवारांचं म्हणणं आहे। आज चांडोली खुर्द असेल, पिंपळगाव असेल, ह्या भागामध्ये हे उमेदवार फिरले, चांगल्या पद्धतीने मतदारांची त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया होती असं यांनी आता सांगितलं आहे। अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, चांडोली खुर्द। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।